इकडं आतमध्ये मग बसला होता किंवा बसलेला होता. मी म्हटलं बारका पाडा बिडा बसलेला आहे. पट्ट्यावाला होता का? का नाही नाही मग पूर्ण ब्लॅक वाला होता. अच्छा ब्लॅक पॅन्थर. हे बघ केवढा मोठा खेकडा आहे. एक नंबर साईज आहे. हे आपल्याला आतापर्यंत मोठा भेटलेला आहे. असे आपल्या काका खुश आहेत. परत एक नमस्कार मित्रांनो, मी कोकणी श्रवण. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण चाललो आता खेकड्यांना. आपण एवढा सजून नटून थटून चाललो आहे ना. फुल शर्ट घातला, मच्छर चावायला नको म्हणून. बॅग घेतले, बॅगेमध्ये पूर्ण सर्व ते चार्जिंगवाले 3 बल्ब आहेत. एक बॅटरी आहे चार्जिंगवाली आणि एक अजून एक मोठी बॅटरी आहे चार्जिंगवाली. कारण की आपल्याला व्हिडिओमध्ये ते पुढे गेले. कारण की आपल्याला व्हिडिओमध्ये आहे ना व्हिडिओ काढण्यासाठी आपल्याला लाईटची गरज आहे. तर त्यासाठी ती चार्जिंगला बॅटरी वगैरे घेतलेत आणि त्याचप्रमाणे गमबुटा घेतलेत. कारण की पातेरे वगैरे असू शकतो त्यासाठी. आणि फुल पॅन्ट घातले, मच्छर चावायला नको आहेत अजिबात. आणि टोपी घेतली, जरा पाऊस बिऊस आला डोका भिजायला नको म्हणून. तर आता निघालो आहे. बाकीचे खाली गेलेत. हा जसे की आम्ही साधारण 5 जण आहोत. इथे सुनील काका आहेत, खाली 3 जण गेलेत, विश्वास वगैरे आणि मी, असे अजून आहोत आपण. आणि अनंग काका आहेत आणि मंग्यात आहे. तर आता आपण खाली चाललो नागदोबाच्या इकडे. तिकडून मग आपण पूर्ण साधारण खाली तुडतुड्यातून सुरुवात करूयात. त्या साईडून मग सुरुवात करून असं आपल्याला नागदोबाच्या इथे यायचं आहे. बघू, पाऊस पडून झाला आहे, बघू शकता इकडे पूर्ण फोड झाले, फोड बेर करून झाले. आणि पहिला पाऊस पडून गेला, नदीला पाणी आलं असेल साधारण. तर सुरुवात करतो आहे आपण आज. बघू भेटले तर. यावर्षी आता जर पाऊस जास्त आता नंतर पाऊस पडायला लागल्यावर नंतर आपण गर्दी लावतो का, जसं का रात्रीचं जायचं विषय येतच नाही. तर आता पहिला पाऊस आहे. ते खेकडे येतात बाहेर मोठे मोठे, ते आता या टायमाला भेटतात. बरेच जणांनी खूप खेकडे आणले काल. अशा आठवड्याभरापूर्वी असे लोक, आठवड्याभरापासून लोक दररोज आता येतात, भरपूर आणतात. तर आम्ही पण म्हटलेलं आपण पण जाऊयात म्हणून आता आपण निघालो आहे. तुम्हाला दाखवतो पुढचं वातावरण. बघा कसं झालं आहे, मला 1 मिनटात दाखवतो. हे बघा कसं वातावरण झालं आहे, मस्त. असे बेडा वगैरे घातले, गुरा वगैरे येतात म्हणून. बघा तिकडनं बॅटरी वगैरे मस्त आणले. चार्जिंगवाली जी जुन्या काळात वापरली जायची ती वाली बॅटरी आणले. चला जाऊयात आता. तरी बघा इकडे नदीला ना पूर्ण पाणी आलं आहे. लाईट मला जरा जातं इकडे मागे नदीला त्या साईडला. हे बघा या साईडला पूर्ण आहे ना पाणी भरलं आहे. म्हणजे खाणीला पाणी आलं असेल साधारण. आता आपण पुढे जाऊयात. चालणं एक टास्कच असतं. पाय सरकलं की डायरेक्ट खाली. असं इकडून असं पाणी जातं ते खाली. आपण खालीून सुरुवात करायची. हे बघा, हे पहिल्यापासून आहे ना ह्यातल्या बॅटरी वापरल्या जातात खेकड्यांना वगैरे जायला किंवा शिकारीला वगैरे. जुन्यातल्या बॅटऱ्या एव्हरीडे या कंपनीच्या मस्त. ह्याच्यामध्ये मोठे मोठे शेल जातात, तर त्यांच्याकडे पण आहे मस्त बॅटऱ्यात. एकदम भरपूर चालतात. हे बघा लांबपर्यंत पॉईंट आहे. इकडं आतमध्ये बसला होता किंवा बसलेला होता. मी म्हटलं बारका पाडा बिडा बसलेला आहे. पट्ट्यावाला होता का? नाही मग पूर्ण ब्लॅक. ते आपल्याकडे नाही, तर इकडे सोडलेले आहेत. आहेत म्हणजे आता ते आपल्याकडे फक्त तो मोठा पटेरा आहे. हा, आणि एक बिबटे आहे. हा बिबटे आहे. 3च वाघ आहेत आपल्याकडं. हा, बाकी आता त्याच्यात 4-5 जाती झाल्या. हा, ते ब्लॅक पॅन्थर वगैरे आता दिसायला लागली सगळीकडे. हा, कलमवाडीत पण नाही मध्ये दिसला होता. आणि परत त्या कुत्र्यांच्या ह्याच्यामध्ये आहेत त्या 2 जाती, कुत्रे वाघ वगैरे. असं आपण जंगल ट्रेक करतो. झाडं वगैरे इकडे तोडली नाहीत की तुटली आहेत का समजत नाहीये. त्याचा मोठी मोठी झाडं पडलीत खाली. आपल्याला रस्ता काढत नदीपर्यंत पोहोचायचं, कारण इकडे खालच्या साईडला आहेत ना पूर्ण नदीत झाडं पडलेत. अशा प्रकारे आपण आई रे बाबा असा पाय मांगत. हो भाऊ, उतरायचा कसं आहे.
कुठं आहेत मोबिल गम आईच गो पावा मानेवर चावलं जाऊ पाग असू दे हा मानेवर चावलं जाऊ मी त्याच्यातच पडला साईडला जरा पहिला गडी बाद भेटली वाटते आपल्या मानेला उंबील चावतात नुसते सगळे तर झाडावर होते कुठले दगडी गेली होती मोठ्या का मोठ्या मोठ्या इथं मारते आम्ही इकडेच आहे ना एक साईडला डुबवलीस का काय तिला पण लागली होती अशा प्रकारे आपल्याला पहिली भेटली ही भावानी झाली आपली दाखव इकडे वर दाखव कुडकुडा लागला कुडकुड्या लागला अशा प्रकारे कुडकुड्याला पण लागलाय सिमेंटची पिशवी धुवून घेतली जाते आता नको तुम्ही काय पिशव्याविषयी आणल्या का ती पिशवीने आणली अशा प्रकारे अजून एक भेटली आपल्याला अशा 2 भेटल्यात छोटे छोटे आहेत जास्त काही एवढ्या मोठ्या नाही आहेत नक्कीच आपल्याला पुढे मोठ्या भेटतील हो या साईडला असं पातेरं झालं मोठी थोडीशी मीडियम साईजची आपल्याला भेटली पिशवी फाटणार नाही ना पिशवीची अवस्था बिकट आहे एकच आंगडा आहे आंगडा इथं एकच आंगडा आहे एकच आंगडा आहे एक आंगडा सोडून आले सगळं विश्वास गारटला विश्वासने मला सूळ टाकली एक आपल्याला असं भेटत चालल्यात मस्तपैकी हात टाकायला पूर्ण झोपलं इथे प्रकारे मस्त झोपून वगैरे काढले गोळ्यामध्ये हात टाकले प्रकारे आपल्या गमबुटामध्ये पूर्ण पाणी भरलंय आपल्याला काही चालता येत नाही सगळ्या गमबुटाला उचलत चालायला लागतंय डायरेक्ट हात टाकून त्या पिशवीवालं
हे बघ कुठं बघा अजून एक इथं आहे. स्टेबल आहे तेव्हा दिसतंय सगळं. शेवटी ह्या साईडला मार, ह्या साईडला मार. हे बघा एवढी कारमध्ये करायला लागतात एक खेकड्यासाठी. डायरेक्ट उडी मारली त्याने पाण्यामध्ये. हे बघा केवढा मोठा खेकडा आहे. एक नंबर साईज आहे. हे आपल्याला आतापर्यंत मोठा भेटलेला आहे. अशा आपल्या काका खुश आहेत. परत एक तलवार राहिली होती. अजून आपल्याला एक व्यवस्थित करा. मीडियम साईजची खेकडा भेटला. थोडीशी मोठी होते. हिला चार्जिंग बरीच आहे जरा. जर असं एकदम शांतपणे असेल ना तर खेकडा लगेच पकडला जातो, पकडायला भेटतं. ह्याच्यात बघ ना. तेव्हा सध्या बघा एवढा मोठा भेटला. परत एकदा मंग्याला पण भेटला. आणि एकाच ठिकाणी ती मोठा भेटला. आणि हा एक भेटला. अन्न काकाने एक भेटला आहे साधारण एका मीडियम साईजचा. इकडे बरेच शांत आहे. बघा अजून आपल्याला भेटत जातात. मस्त मीडियम साईज, लार्ज साईज अशा भेटतात. बघा अजून एक भेटली वाटते. हे बघा एकदम स्मॉल साईज आहे, छोटी आहे. एक छोटी आपल्या हाताला जातो म्हणून आपण पकडत नाही, पण छोटी पकडली. ठीक आहे. जर मोठी असेल तिच्या हातात जर आपली अंगठी गेली तर ती एकदम जोरात पकडून ठेवते, सोडत नाही लवकर. अजून एक आपल्याला मोठा भेटलाय. जाम मोठा भेटला. वर आले इथं आले. इथं जाळी याची पिशवी आणली नाही सिमेंटची आणि ती याची तिची अवस्था बिकट झाली. घनदाट जंगलातून आपल्याला प्रवास करावा लागतोय वाकत खास कुर्ल्यांसाठी. बिलात ना काढली असते मोठी पकडला ना. हा तेव्हा ते मी बिलात गेली होती, हात घातला पटकन. हा ती काढली मी बाहेर. चावली. चावली कुठे गेली. डेगा पण सोडला आपण तिचा. आणि अशा प्रकारे आपल्याला परत तिथे एक भेटले. पण
तरी मग आपण पकडले बारकी कुर्ली आणि मगाशी सोडून दिले. ठीक आहे, ते जाऊ दे. आपले सवंगडी पुढे गेल्यात, आपण त्यांच्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करू. ही ती नव्हती जी चावली, तिचा आपण आंगडा मोडला होता, म्हणजे आपल्या हाताला अडकला होता. ही बारकी बघा, सलग सलग झोपलाय बघा असा. दोघं पण इकडं पकडताना त्याला मीडियम साईजचा भेटला एक. तिकडं एक मीडियम साईजचा आहे. हे अवस्था बघा इकडनं अशी पूर्ण असं बघा कुठपर्यंत भिजलोय मी. काही भिजलोय पूर्ण ह्याच्या असं, म्हणजे झाडं पडलेत खाली आणि खालून वाकून यायला लागतंय. पातेऱ्या वगैरे सगळं झालं, अजून हौर नाही ना गेला, म्हणून अशी अवस्था आहे. त्याच्या खाली कुठली तरी रानकोंबडी उडाव चल, बारीक पायाची. हा थांब दाखव, आलोच. उडाली खेकडा चालूच असेल याच्यातनं. अनंता कुठे आहे? कोण परत चालू झालाय. मस्त मोठा आहे. पिशवी बघा पूर्ण भरली आहे. हे गोंता जो सिमेंटचा असतो, मला तर डायरेक्ट घरी जाऊनच दाखवतो किती भरले. पातेरा आहे तो. जगात चालायचं कसा. मस्त अशा मला खजान्याची बॉटल भेटली एक. अवस्था बघा, खेकड्यासाठी कुठनं फिरता आहो. आपल्याला गम बुटा घेऊन या वेलींवरनं फिरत पलीकडे जायचं. पूर्ण पॅन्ट भिजले. आपल्या खिशात बॅटरी पण भिजली. पुन्हा एकदा मस्त मोठी साईज आहे. पिल्ला सोडायला आली होती. पिल्ला आपण सोडलेली आहे. तो म्हणतोय एकदाची. हे बघा, आपल्याला झाडांवर ना पलीकडे जावं लागतं. पिशवी पिशवी देतो इथं खाली. जाम जड आहे. पिशवी घे. बाकी सगळं सोड, पहिली पिशवी घे. त्याला घ्या, मला घ्या. नशीब पिशवी दिली. त्याला येऊ दे. सगळं झाल्यावर लाईट पेटवतात. हे बघा, पुरी पिशवी भरले. एक खेकडा बाहेर आला होता. हाताला कुठं जावला, हाताला कुठं. हा बघा, पाया पडतात. पुढच्या टायमाला असली पिशवी आणू नको. ती कापडाची हातली बघ काय फाटते. तो बाहेर नाही आहे ना. बॅटरीचा गेम आहे तुम्ही. आता घरी आलेला आपण. आता खेकडे उघडून बघूया किती भेटलेत. भरपूर भेटले असतील तरी पण.
तर आता आपण आलोय हे बघा, एवढा मोठा गोंता आहे तो वाचायचा आहे. ह्याच्यात काय राहणार आहे? जाम गोंता जाम मोठा भरला आहे. हा पुढच्या टाइम नुसते एवढे एवढेत ना, एवढे एवढेत. आपल्या गोठणीला खालना आले. पिशवीत तशी आणतात, गुणधर्म आहे वाटते. एवढ्याचं पाणी भरायला लागेल. पिशवीत असेल, पिशवीत पाणी आणून होतोय ना, होतो ना. चिमटा 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 ये बाय बघ ये बोलू ये उजेड उजेड. दिवसाचे पण असतील ना दगडी खाली, हो दिवसाची नाही एवढी बॅटरी पण दगडी खाली असतील ना दगडी. दगडी खाली तेव्हा त्या बिलावर असतात ते ह्याला भेटतील. छोटे का मोठे तिचे हिच्या हातात देत. ह्यानं पकड, ह्यानं पकड, राजा पकड ह्याला. हे बा आलं सांगल्या जेवण फुलवाड्याच्या. पण तेवढा आम्हाला पण कुटुंबावर राहते. केवढी मोठी आहे. बरं बारीक पाचा बारीक ठेवा रे. बाबूला कमी वाटायला शेवटी त्या काढल्यावर पाळून तरी काय समजा. एकदम पातळ. बारक्यानं चोर मारली ना तिने, बारक्यानं हे गेलं मासा. मासे जाऊन गेम केले मासा. अशा प्रकारे आपण 100 आसपास 83 100च्या आसपास आपण खेकडे जमवले. बघा मोठे मोठे साईज बघा. साईज सीजन येईल. आता हे जरी 4 वाटे 4 प्रत्येकाला वाटले जाणार. ही खेकड्यांच्या त्यामध्ये आंगड्यात आणि ह्या छोट्या छोट्या. आणि हा एक मासा. आनंदला बाबा तर आता सगळे वाटे काढून झाले, सगळेजण आता घरी गेलेत. साधारण आपल्याला 100 पर्यंत खेकडे भेटलेत. आता पण व्हिडिओ येतात थांब्या भेटे पुढच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.